नमस्कार मित्रांनो, आधी हा स्क्रीनवरचा व्हिडिओ बघा. मध्य प्रदेशमधील उमरिया जिल्ह्यामधील शाळेमध्ये अचानक 2 ते 3 दिवसापासून शाळेतील मुली केस वगैरे सोडून असं अंगात आल्यासारखं करत होत्या आणि त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सगळ्यांना वाटलं की काहीतरी भूतबाधा आहे, कोणता तरी आत्म्याने भटकलेला आहे लहान मुलींना. आणि सर्वजण बाबा तांत्रिक वगैरे असे त्यांचे आईवडील उपचार वगैरे करू लागले. पण जेव्हा ही गोष्ट डॉक्टरांपर्यंत गेली त्यानंतर हे कळलं की हा एक मास हिस्ट्रियाची केस आहे. मास हिस्ट्रिया म्हणजे एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये असं होतं की समजा आता ह्या शाळेतल्या एका मुलीला सुरुवातीला परीक्षेच्या निमित्त तिला भीती निर्माण झाली तिच्या मनामध्ये आणि तिला चक्कर, उलटी, मळमळसारखं आणि तिने केस वगैरे सोडून तिच्या बॉडीमध्ये तसे चेंजेस झाले. तिचं बघून सेम दुसऱ्या मुलीसुद्धा करू लागल्या की पूर्ण तणावाचं वातावरण निर्माण झालं, भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे इतर मुली पण तिच्यासारख्या वागू लागल्या. म्हणजे असं करून वर्गामध्ये कमीत कमी 8 ते 10 मुली केस वगैरे सोडून अंगात आल्यासारखं करू लागल्या. तर ह्यामुळे काय झालं की जे अनएज्युकेटेड पीपल आहेत किंवा जे अंधविश्वास ठेवतात मनामध्ये, तर त्या लोकांना असं वाटायला की शाळेमध्ये काहीतरी भूत आहे, भूताने सर्व मुलींना अफेक्ट केलं आहे. पण हा कुठलाही भूतबाधा नसून हा एक मानसिक आजार आहे, याला मास हिस्टेरिया बोलतात. हा शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे किंवा कारखाना जिथं जास्त कामगार काम करतात किंवा एखादी बंदिस्त जागा, इथं अशा घटना घडू शकतात. कारण की हे तुमच्या मानसिक आरोग्यावरती अफेक्ट करतं. समोरच्याची वृत्तीसुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावरती अफेक्ट करू शकते. तर इथून पुढे जर तुमच्या निदर्शनास अशा कधी केस आल्या तर कोणत्याही बुवा बाबा तांत्रिक यांच्या नादाला न लागता सायकॅट्रिक डॉक्टर व योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून तो व्यक्ती समोरचा मानसिक आजारातून लवकर बरा होईल आणि कुठल्याही अंधश्रद्धेमध्ये गुरफटला जाणार नाही. धन्यवाद.